वहिनी, आवरलं ना सगळं? हो. आणि तू इथली काळजी करू नकोस, मी आहे, मी बघते. बरं, चला मी निघते, क्लासला जायला उशीर होतोय. वहिनी, तुम्ही नर्सरीत जाणं एकदमच बंद केलं ना? जोपर्यंत आईनं पूर्णपणे बरं वाटत नाही तोपर्यंत त्यांना मी एकटं सोडून कुठेही जाणार नाही. या घरची मोठी सून आहे, मला त्यांची काळजी घ्यायलाच हवी ना. तुम्ही असं का बोलताय? काही नाही ग, मला माझ्या जबाबदाऱ्या कळतात, एवढंच सांगायचं होतं मला. बाळू दादा, इथलं सगळं आवरून घ्या तुम्ही, मी आईंची रूम आवरून येते. हो हो, मी येते. काय झाले निलिमा वहिनींना? बाईसाहेबांची नाटकं खरी वाटायला लागली की काय यांना? बाळू दादा, येते मी. बाळू दादा, लक्ष कुठे? नाही, काही नाही, या ना तुम्ही सोनांदीताई, सांभाळून जा. हो. बाळू दादा, तिथलं सगळं झालं असेल ते शेवग्याच्या शेंगा सोलून ठेवा आणि दाण्याचा कूट संपलाय, दाणे भाजून घ्या. बर. वहिनी, भाजी कसली करायची? ते मी बघेन, तुम्हाला सांगितलंय तेवढं करा. संपदा, तुम्ही इथे काय वच्ची आत्या? तुम्ही यांना इथे का घेऊन आलात? संपदा बेटा, त्यांनी नाही आणला मला इथे, उलट आम्हीच त्यांना आग्रहाने इथे घेऊन आलोय. ललिताला तुझी माफी मागायची. कसली माफी? काय चालले तुमची नाटकं? संपदा, मोठी माणसं आहेत अगं ती. काही नाही तर त्यांच्या वयाचा तरी मान राख. नातेवाईक आहेत ते तुझे. मच्छी मावशी, राहू दे. नाराज झाली ती. या सगळ्या प्रकरणामध्ये तिचं घर तुटलंय. काय बोलताय तुम्ही? संपदा, तुझं दुःख कळतंय अगं मला. त्या दिवशी हळदी कुंकासाठी तुझ्या आईकडे आले होते ना, तेव्हा इतकी सुरेख दिसत होती सगळं तू, की तुझं आणि महेश सकाळी बिनसले हे लक्षातच आलं नाही अगं माझ्या. म्हणून अगदी सहज विचारलं होतं मी तुला, कधी आलीस, किती दिवस राहणार आहेस. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला, ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं.
खपवून घेणार नाही, मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. हा, पोलिसात देणार होतो तुला. केवळ विके आडवाला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?